तर मनसेच्या केंद्रीय समितीची थोड्याच वेळात शिवतीर्थावर बैठक सुरू होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। मतदार याद्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहतील। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, खऱ्या अर्थानं आज महत्वाची बैठक आहे विक्रांत। आपण बघितलं गेलं तर मनसेच्या केंद्रीय समितीची आज बैठक आहे। आपण शिवतीर्थ बाहेर होतो आणि थोड्याच वेळात नेते मंडळी यायला सुरुवात होईल। ही बैठक जी आहे ती 8-8:30च्या सुमारास आहे। जेव्हा प्रमुख नेते मंडळी मनसेचे ते इकडे येणार आहेत शिवतीर्थाकडे। आता खऱ्या अर्थानं सगळ्यांचं लक्ष यासाठी लागलंय, कारण मतदार यादीमध्ये जो काही फेरबदल होता तो मतदार यादीमध्ये काय चुकीचं आहे, काय झालं पाहिजे, काय नाही झालं पाहिजे, कोणाची नावं एक्स्ट्रा आहेत, या सगळ्यावर आता कामं सुरू झालेली आहेत। आपण बघू शकतो ना, मनसे ऍक्शन मोडवर आहे। दिवाळी पण त्यांनी बीएलएची बैठक लावलेली, त्यामुळे बीएलएच्या सगळ्या मंडळींनी काय काम केलं त्याचं आज खऱ्या अर्थानं डिस्कशन, चर्चा ही आज इथं होणार आहे। त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता मनसेचे प्रमुख नेते आहेत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे बाकी कार्यकर्त्यांसोबतची बैठक घेणार आहेत। त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत 1 नोव्हेंबरमध्ये आपण किती ताकदीत उतरणार आहोत त्या आंदोलनात याकडे ते सगळ्यांना सांगतील। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे मतदार यादीचं काम तर दुसरीकडे 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचं काम। कारण आपण बघतो तर मनसे अध्यक्षांनी त्या दिवशी सुद्धा आपल्या बैठकीत सांगितलं की गल्ली ते दिल्लीपर्यंत या मोर्चाची चर्चा झाली पाहिजे। त्यामुळे संपूर्ण ताकद घेऊन मनसे मुंबईचे सगळे पदाधिकाऱ्यांनी घेऊन या आंदोलनात उतरणार आहे आणि या मोर्चा उतरण्यासाठी आजची चर्चा जी आहे ती प्रामुख्याने या दोन्ही गोष्टींवर होणार आहे। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या चर्चेकडे, या बैठकीकडे लागलेलं आहे। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।